काँग्रेस नेते जयराम रमेश आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। अमरावतीमध्ये दुपारी 12 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत। दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासंदर्भात ते बोलणार असल्याची शक्यता आहे। शिर्डीमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सदाशिव लोखंडे हे शिवसेना शिंदे पक्षातले आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत। लोखंडे विरुद्ध मवियाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे अशी ही लढत होणार आहे। नारायण राणेंनी रत्नागिरीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल करण्यात राणेंनी शक्ती प्रदर्शन केलं। राणेंच्या या रॅलीमध्ये सामंत बंधू सुद्धा सहभागी झाले होते। रॅलीला सुरुवात करण्याआधी राणेंनी देवदर्शन घेतलं। महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयी होईल असा विश्वास उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राणे कुटुंबीय अशीच लढत असल्याचं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं। शिवसेनेच्या पहिल्या गद्दाराला धडा शिकवलाय, निवडणूक वन साइड होणार आहे आणि त्यामुळे आपला 2.5 लाखांनी विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। रायगड लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमोदिनी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी अलिबागमध्ये रॅली काढली। सावित्रीची आणि जिजाऊंची लेक म्हणून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं मत त्यांनी यावेळी मांडलं। महाविकास आघाडीमध्ये सगळे एकत्र काम करतात, आमची ताकद ही जास्त आहे म्हणून खेचाखेच सुरू असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला। मात्र महायुतीतलं भांडण सुटत नाही, त्यांना उमेदवार मिळत नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। सिंधुदुर्गातून राणेंना उमेदवारी मिळाल्यामुळे आता 40 लोकांनी पुढचा विचार करावा असा टोला त्यांनी लगावला आहे। शिर्डी लोकसभेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वागचौरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख उपस्थित होते। वागचौरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत रोड शो करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। रॅलीला खासदार संजय राऊत, जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्यासह मवियाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। धाराशिवमधून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मंत्री तानाजी सावंत, संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यासाठी हजर होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत आयोजित सभेत त्यांनी भाषणही केलं। सोलापूर लोकसभेच्या मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याकडे 6 कोटींची मालमत्ता असल्याचं उघड झालंय। उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे। 2019च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये 5 वर्षात 1,81,00,000 रुपयांची वाढ झाली आहे आणि विशेष बाब म्हणजे आपल्या नावे एकही दुचाकी 4 चाकी नसल्याचं त्यांनी यामध्ये नमूद केलं आहे। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीमध्ये डुप्लिकेट शाहरुख खाननं हजेरी लावली। प्रणिती शिंदेंचा प्रचार त्यानं केला। यावेळी डमी शाहरुख खानला पाहण्यासाठी सोलापूरमधल्या चाहत्यांनी एकच गर्दी केली। सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघातून स्वरूप जानकरांनी बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। स्वरूप जानकर हे रासपचे प्रमुख महादेव जानकर यांचे पुतणे आहेत आणि महादेव जानकर हे घराणेशाहीच्या विरोधात आहेत, त्यामुळे काकांच्या पक्षातून उमेदवारी न लढवता आजोबांच्या पक्षातून निवडणूक लढणार हे स्वरूप जानकरांनी सांगितलं। सोलापूर माढा लोकसभेचे मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी महात्मा फुले यांची प्रतिकात्मक वेशभूषा करून अर्ज भरला। ओबीसी विजयंती समाजाला प्रतिनिधित्व मिळावं यासाठी हाके यांनी अर्ज दाखल केला। नागरिकांना योग्य न्याय मिळावा म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही उमेदवारी आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। साताऱ्यात वंचितकडून अचानक उमेदवार बदलण्यात आला। आधी मारुती जानकर यांना उमेदवारी दिली होती, आता मात्र माजी सैनिक प्रशांत कदम यांना उमेदवारी दिली। यावेळी रॅली काढून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला। सैनिक फेडरेशन प्रकाश आंबेडकरांकडे या जागेची मागणी केलेली होती, त्यानंतर ही जागा माजी सैनिकांसाठी सोडण्यात आली। रायगडमध्ये 2 तटकरे विरुद्ध 3 गीते अशी लढत रंगणार आहे। राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेला सुनील दत्ताराम तटकरे नावाच्या उमेदवारानं लोकसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय आणि दुसरीकडे मवियाचे उमेदवार अनंत गीतेंच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी दोघा अनंत गीतेंनी याआधीच अर्ज भरलेला आहे।